श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. प्रभंजनदादांनी खूपच वर्णन, खूपच स्तुती केली आहे. स्वभावाप्रमाणे त्यांनी खूप स्तुती केली आहे, पण खूप लहान आहे मी खरं तर या सगळ्या विषयामध्ये. जे माझ्या मतीला, बुद्धीला जे काही जाणवलं ते इथे मांडण्याचा प्रयत्न करते. याची पार्श्वभूमी अशी आहे की पुण्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानेच बरेच कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे होतात. आणि असंच एके दिवशी आम्हाला एका कार्यक्रमाविषयी विचारणा झाली की तुम्ही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम कराल का, आणि काय हवं होतं कार्यक्रमामध्ये. तर अर्थात चंद्र हा विषय घेऊन तुम्ही कार्यक्रम करा, तर गाणी म्हणा असं त्यांना अपेक्षित होतं. आणि मग असं लक्षात आलं की अरे, चंद्रावर अनेक गाणी आहेत आणि आपण ती सातत्याने ऐकत असतोच. मग आपण काय करू शकतो वेगळं. तर तेव्हा असा विचार सद्गुरु कृपेने डोक्यात आला की ज्ञानेश्वरीमध्ये आपण ज्ञानेश्वरी वाचत असताना अनेक वेळा अनेक ओव्यांमध्ये चंद्राचा उल्लेख येतो. तर आपण हेच उल्लेख एकत्र करून याच्यावरच काही करण्याचा प्रयत्न केला तर. आणि मग जे रूपाला आलं ते म्हणजे तुझा प्रसादू चंद्रमा. खरं तर ज्ञानेश्वरीचा मुख्य प्रतिपाद्य विषय हा चंद्र नाही आहे. मुख्य प्रतिपाद्य विषय हा वेगळा आहे. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ हा इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे की कोणत्याही निमित्ताने का होईना या ग्रंथाकडे आपण वळलो तर आपलं सर्व बाजूंनी कल्याणच कल्याण होणार. त्यामुळे मुख्य प्रतिपाद्य विषय नसून सुद्धा अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्यांना काहीतरी गाणी ऐकायची आहेत त्यांनी तीच गाणी परत ऐकण्यापेक्षा ज्ञानोबांनी केलेलं जे काही चंद्राचं वर्णन आहे ते ऐकलं तर साहजिक त्यांना इकडे काहीतरी बघावंसं वाटेल, हे ऐकायची इच्छा होईल. या विचाराने या तुझा प्रसादू चंद्रमा या कार्यक्रमाची आखणी केली गेली. माझे स्नेही श्री सौरभ गोडबोले म्हणून आहेत, जे आत्ता इथे उपस्थित नाही आहेत, पण या ओव्यांना त्यांनी चाली लावल्या आहेत आणि ह्या ओव्या ते गातात अतिशय सुंदर. आणि मग त्यांचं ओव्यांचं गायन आणि मग त्या ओव्यांवर काहीतरी विचार प्रगटन असं ह्या कार्यक्रमाचं किंवा याचं स्वरूप आहे. आणि आज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा अचानक हाच विषय डोक्यात आला. कोजागिरी पौर्णिमेचं पुढे येणारच आहे, तर या दिवशी आपल्याला खूप उपयोग होईल की अरे, आपण ह्याही पद्धतीने ज्ञानेश्वरीकडे बघू शकतो की ज्ञानेश्वरीमधला चंद्र हाही एक विषय असू शकतो. खरं तर विषय ज्ञानेश्वरीतला चंद्र असा घेण्यापेक्षा ज्ञानोबांनी मांडलेला चंद्र असा विषय होता, ज्यामध्ये ज्ञानोबांनी ज्या ग्रंथांमध्ये त्यांनी चंद्र हा विषय घेतला आहे ते सगळे घेण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा लक्षात आलं, ते सगळं एकत्रित केल्यानंतर असं लक्षात आलं की अरे, हा तर एका भल्या मोठ्या ग्रंथाचा विषय आहे. म्हणजे नुसते चंद्राचे उल्लेख एकत्र केले तर 500हून जास्त पानं होतील त्या चंद्राच्या उल्लेख आणि त्याच्या स्पष्टीकरणाची. इतके उल्लेख चंद्राचे ज्ञानोबांनी केलेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये खरं तर चंद्र हा विषय असा आहे की वैदिक काळापासून ते आजपर्यंत सगळ्यांना भुरळ घालणारा चंद्र आहे. आपल्याला सगळ्यांना श्रीरामांची गोष्ट अत्यंत परिचित आहे की याला कुठला आधार आहे माहिती नाही, पण अशी गोष्ट सांगितली जाते की लहानपणी खेळण्यासाठी म्हणून श्रीरामांनी चंद्र मागितला, तो आकाशातला चंद्र मला खेळायला दे. आणि आता तो चंद्र कसा द्यायचा. मग सुमंत मंत्री जे होते त्यांनी आरसा आणून दिला आणि त्या आरशात जेव्हा चंद्राचं प्रतिबिंब बघितलं तेव्हा श्रीरामांना अतिशय आनंद झाला तो बघून. त्यांना असं वाटलं की अरे हां, आता चंद्र आपल्याला हातात आला आहे. म्हणजे इतका चंद्र सगळ्या देवतांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय. एक असाही त्याच्यामध्ये विचार आहे की 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगताना भगवंत म्हणतात, नक्षत्राणाम अहम शशी. ते स्वतःच चंद्र आहेत, भगवंत स्वतःच चंद्र आहेत. त्यामुळे कदाचित असेल हा इतक्या सगळ्यांचा आवडता विषय. आणि ज्ञानोबा आणि भगवंत वेगळेच नाहीत. ज्ञानेशो भगवान विष्णू,
त्यामुळे त्यांचाही तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असावा. म्हणून की काय, ज्ञानेश्वरीमध्ये असा एकही अध्याय नाही ज्या अध्यायात चंद्र नाही. प्रत्येक अध्यायामध्ये चंद्राच्या ओव्या या आहेच आहेत आणि एकापेक्षा जास्त ओव्या आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये चंद्राबद्दलच्या दिसून येतात. आपल्याकडे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशांना वंदन करून केली जाते. त्यामुळे हा जो पहिली जी ओवी आहे ती खरे तर ज्ञानेश्वरीमधली नाही आहे, ती योग वासिष्ठ नावाचा जो ग्रंथ आहे, जसा महाभारताचा एक अत्यंत अविभाज्य घटक भगवद्गीता आहे, तसा रामायणातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक योग वासिष्ठ आहे. आणि जशी भगवद्गीतेवर ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली, तशीच ज्ञानेश्वरांनी योग वासिष्ठावर सुद्धा टीका लिहिली. त्या योग वासिष्ठामध्ये गणेशांचं वर्णन करताना ज्ञानोबाची ओवी त्यांनी जी घेतलेली आहे त्या ओवीनी आपण सुरुवात करूया आणि मग पुढे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघूया. ज्ञानोबा म्हणतात, तू आनंदाचा आनंदू, उद्बोधाचा उद्बोधू, तू ब्रह्मविद्येचा युवन मधू, बालचंद्रू. गणेशाचं वर्णन चालू आहे आणि गणेशांचं वर्णन करताना गणेशांना काय म्हटलंय तर तू आनंदाचा आनंदू. हे जे गणेश आहेत, त्यांचं जे रूप आहे ते सगळ्यांच्या मनाला आनंद देणारं तर आहेच, पण ते रूप असं आहे की जे आनंदालाही आनंद देणार आहे. अशा प्रकारची रचना माऊलीच करू जाणेत की आनंदाला सुद्धा आनंद जर कोणामुळे होतो तर तो गणेशांमुळे होतो. श्री गणेश हे उद्बोधाचाही उद्बोध आहेत. जो बोध आहे, जो महत्त्वाचा बोध आहे, त्या बोधालाही बोध जर कोणी देऊ शकत असेल किंवा त्या बोधाचाही बोध जर साकार करायचा झाला तर ते जे रूप तयार होईल ते गणेशांचं असेल. तू ब्रह्मविद्येचा युवन मधू. किती सुंदर ज्ञानोबांनी शब्द वापरलेत. ब्रह्मविद्या, जी ब्रह्मविद्या म्हणजे काय तर अगदी ढोबळमानाने, अगदी थोडक्यात सांगायचं तर आत्मविद्या, स्वतःला जाणणं, त्या आत्मतत्वाला जाणणं, ही जी विद्या आहे त्या विद्येचा यौवन मद म्हणजे गणेश आहेत. आणि त्यांना पुढे म्हटलंय ब्रह्मविद्येचा युवन मधू बालचंद्रू. बालचंद्र म्हणजे द्वितीयेचा चंद्र अशी उपमा दिलेली आहे. गणेशांचं वर्णन अतिशय सुंदर त्यांनी योग वासिष्ठामध्ये केलेलं आहे. त्यातच त्यांनी शारदा मातेचं वर्णन केलं आहे, मराठी भाषेचं वर्णन केलं आहे आणि ह्या प्रत्येक वर्णनामध्ये त्यांनी चंद्राची उपमा वापरलेली आहे. काही ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला चंद्र आणि या चंद्राची वर्णनं पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये 60वी ओवी आहे. अर्थात आता इथे आपल्याला एका तासाचा वेळ आहे, त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या ओव्या घेता आलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्यातल्या निवडक ओव्या इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वरीतली जी 60वी ओवी आहे ती 60वी ओवी असं सांगते, का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता, कुमुदिनी जाणे. हे गीता रहस्य जे आहे, जे ज्ञानेश्वरी रूपी गीता रहस्य आहे, जे ज्ञानोबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अत्यंत कृपेने, करुणेने ठेवलेलं आहे, तर हे जे कृपामृत आहे ते आपण कसं घ्यावं, ते कसं श्रवण करावं याचं वर्णन ज्ञानोबा करतात. आणि याचं वर्णन करताना या ओवीच्या आधी 56वी ओवी पहिल्या अध्यायातली त्यांनी अशी लिहिलेली आहे, जैसे शारदीयेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे. तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणूनिया. ही जी कथा आहे, ही कथा ही कशी तुम्ही घ्या तर ऐकावी हे कथा म्हटलेलं नाही आहे, अनुभवावी हे कथा म्हटलं आहे. आणि तो अनुभव कसा घ्यावा तर तो अनुभव ज्या पद्धतीने घेणं त्यांना अपेक्षित आहे ते सांगताना ते म्हणतात
जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे. चकोर पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की चकोर हे जे पक्षी आहेत हे चंद्रामृताचं प्राशन करून त्यांची उपजीविका करतात. असं वर्णन आपल्या इथे येतं. तर या शारदीयेचे चंद्रकळे माझी, या शारदेच्या चंद्रकलेमध्ये जे अमृतकण आहेत, आणि ते अमृतकण कसे आहेत? अमृतकण कोवळे, अत्यंत कोवळे असे अमृतकण आहेत. आणि ते अमृतकण ज्या पद्धतीने चकोर तलगे, तलग म्हणजे पिल्लू, चकोर पक्ष्यांची पिल्लं जेवढ्या हळुवारपणे या चंद्रकलेतलं अमृत, कोवळं अमृत, त्या कोवळ्या अमृताचे कण टिपतील, तितका हळुवारपणा तुमच्या चित्ताला आणून तुम्ही ही कथा अनुभवा, असं ज्ञानोबा सांगतात. म्हणजे कसा श्रोता, कसा अधिकारी असायला हवा याचं वर्णन ते करतात. आणि तिथेच ते पुढे असं म्हणतात, का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजय चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. हे कसं आकळायचं, हे कसं जाणून घ्यायचं? तर कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासी कमळ. हे चंद्रविकासी कमळ असतं कुठे? तर ते पृथ्वीवर आहे, चंद्रवरती आकाशामध्ये. पण जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा चंद्राच्या उगवण्यामुळे खाली ती कुमुदिनी फुलते आणि आपलं स्वतःचं स्थान न सांडता, काय सुंदर शब्द ज्ञानोबा वापरतात, का आपुला ठावो न सोडिता नाही म्हटलं त्यांनी, का आपुला ठावो न सांडिता म्हटलं. सोडणं हे आपल्या हातात आहे, पण सांडणं हे काही आपल्या हातात नाही आहे. एखादी गोष्ट अवचित नकळत सांडू शकते. तर ठाव या शब्दाचा आणखीन एक अर्थ, स्थान असा एक अर्थ आहेच आहे, पण आणखीन एक अर्थ आहे चित्त. आपलं चित्त, आपलं स्थान आणि आपलं चित्त हे सांडू न देता, म्हणजे कुठेही दुसरीकडे न पाहता अगदी एकाग्रतेने आपण ह्या कथेचं सेवन केलं पाहिजे. जसा चंद्र प्रगटल्यानंतर कौमुदी फुलते आणि त्या चंद्राच्या प्रगट होण्याला प्रतिसाद देते, त्याप्रमाणे ह्या गीतामृताचं किंवा ह्या गीतेचं जे रहस्य ज्ञानोबांनी आपल्यासमोर ठेवलं आहे त्याचं सेवन करायला हवं, जशी कुमुदिनी करते. आणि हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे, हे जे चंद्राचं उगवणं आहे आणि त्या चंद्राच्या उगवण्यामुळे तिला होणारा आनंद आहे, ती फुलून प्रतिसाद देते, हे सगळं ती कुमुदिनीच जाणते. त्याप्रमाणे ह्या कथेचा अनुभव घ्यायला हवा. म्हणजे तिचं फुलणं किंवा चंद्राचं उगवणं या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत. चंद्र उगवल्यानंतर जशी ती फुलून येते तसं हे गीता रहस्य, ज्ञानेश्वरी रूपी रहस्य वाचल्यानंतर सगळ्यांची हृदय फुलून येतात. पण केव्हा? जेव्हा तिच्याप्रमाणे ठाव न सांडता जर त्याला आलिंगन देता आलं, आपलं स्थान न सोडता जर त्याचा उपभोग घेता आला, तर आपल्याला हे प्राप्त होऊ शकतं, असं त्यांना म्हणायचं असावं. तर ह्या ओवीमध्ये की कशी कथा ऐकावी हे सांगत असताना चकोरांच्या निमित्ताने चंद्राचा उल्लेख आला. यानंतर थेट 5व्या अध्यायाकडे मी जाते. 5व्या अध्यायात विनंती करतो मध्ये मी, सॉरी, तुमचा आवाज जरा कमी येतो, थोडं माईक जवळ काहीतरी करा ना, इयरफोन वापरून वगैरे, कारण खूप कमी आवाज येतोय. आता येतोय का? हॅलो, बोला. नमस्कार. बोला. येतोय आवाज? हो, येतोय, बोला. हां. यानंतर थेट 5व्या अध्यायाकडे मी जाते. 5व्या अध्यायामध्ये जो ज्ञानी पुरुष असतो, ज्ञानी मनुष्य असतो, त्या ज्ञानी मनुष्याला, आता ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. समर्थ म्हणतात, पहावे आपणासी आपण यानावं ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. आणि इतर ज्या गोष्टींना आपण लौकिक अर्थाने ज्ञान म्हणतो ते खरं तर ज्ञान नाही, ती सगळी माहिती आहे. त्यामुळे खरं ज्ञान काय? तर आत्मज्ञान. ते ज्याला प्राप्त झालेलं आहे किंवा ज्यांची बुद्धी ही परब्रह्माच्या ठिकाणी रत आहे, परब्रह्माच्या ठिकाणी रंगलेली आहे,
ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे आणि जे तत्परायण आहेत, ज्ञानी आहेत खऱ्या अर्थाने, त्यांचे ज्ञानाच्या मुळे दोष नाहीसे झालेले आहेत, असे जे लोक, त्यांना समदर्शित्व प्राप्त होतं. आपल्या सगळ्यांना इथे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. आपल्या सगळ्यांना नामदेवांची गोष्ट माहिती आहे की नामदेव हे त्यांना सद्गुरू कृपा होण्याच्या आधी कसे होते आणि सद्गुरू कृपा झाल्यानंतर त्यांचा भाव कसा होता. सद्गुरू कृपा होण्यापूर्वी मुक्ताबाईंनी जेव्हा थापटणं डोक्यावर मारलं तेव्हा राग आला आणि जेव्हा सद्गुरूंना भेटायला जात होते तेव्हा भोजनासाठी बसले तेव्हा एक श्वान येऊन त्याने जेव्हा हातातला घास काढून घेतला तेव्हा त्या श्वानामागे दगड घेऊन धावले त्याला मारण्यासाठी. पण हेच जेव्हा ज्ञान झालं, सद्गुरूंनी कृपा केली, त्यानंतर जेव्हा हाच प्रसंग पुन्हा घडला तेव्हाचं वर्णन असं आहे, हाती घेवोनी तूप वाटी, नामा ढावे श्वाना पाठी, उभा उभा जगजेठी, कोरडीच कैसी खासी रोटी. म्हणजे शुनीचैव श्वपाकेच, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ज्ञानी मनुष्याला त्या परब्रह्म तत्वच दिसतं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला भगवंतच दिसतात. असं जेव्हा त्या मनुष्याचं अशा जेव्हा पायरीपर्यंत तो पोचतो तेव्हा त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात. आणि त्याचं वर्णन करताना अनेक दृष्टांत त्यांनी दिले आहेत. आणि एके ठिकाणी ते म्हणतात, हे असो संतापू कैसा, चंद्रून स्मरे जैसा, भूती भेदून येणती तैसा ज्ञानी येते. हे ज्ञानी लोक कसे असतात याचं वर्णन केलं आहे. आणि याचं वर्णन करताना, या ज्ञानी लोकांचं वर्णन करताना सुद्धा ज्ञानोबांनी चंद्र हा कसा इथे आणलेला आहे. हे असो संतापू कैसा, चंद्रून स्मरे जैसा. चंद्राचं वैशिष्ट्यच असं आहे की चंद्र अत्यंत शीतळ आहे आणि त्यामुळे अत्यंत शीतळ असल्यामुळे संताप कसा असतो हे चंद्राला माहितीच नाही आहे. जसा चंद्राला संताप माहितीच नाही, चंद्र संताप जाणतच नाही. याच्या आधीसुद्धा अनेक उपमा देतात. जसा सूर्याला अंधकार माहितीच नाही आहे, जसा चंद्राला संताप माहितीच नाही आहे, त्या पद्धतीने जे ज्ञानी लोक असतात त्यांना समस्त भूतांमध्ये भेद हा माहितीच नसतो. अशा ज्ञानांबद्दल बोलताना 5व्या अध्यायात चंद्र हा येतो. त्यानंतर 6वा अध्याय, 6व्या अध्यायामध्ये सुद्धा 6व्या अध्यायातली 14वा श्लोक आहे, प्रशांतात्मा विकतभिर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. म्हणजे ज्याचं मन निर्भय झालेलं आहे, जो अत्यंत शांत झालेला आहे आणि ब्रह्मचारी व्रतस्थ असा जो आहे तो भगवंतांकडे चित्त लावतो आणि त्यांच्यातच रत होऊन राहतो, असा जो ज्ञानी मनुष्य. इथे सुद्धा त्या ज्ञानी मनुष्याचं वर्णन करताना पुन्हा चंद्र येतो 6व्या अध्यायामध्ये. आता ह्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये ज्ञानोबा असं म्हणतात, हो का शारदीयेचे बोले, चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. तो ज्ञानी मनुष्य कसा दिसतो, ज्याने तो 6व्या अध्यायात सांगितलेला सगळा योग ज्याला साध्य झालेला आहे, तो साध्य झाल्यानंतर तो कसा दिसतो तर शारदेची बोले, शारदेच्या निमित्ताने चंद्रबिंब जसं दिसतं त्याप्रमाणे आसनावर मूर्तिमंत तेज बसलं आहे की काय, असा हा मनुष्य दिसतो. तैसे शरीर होये, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. 6व्या अध्यायातल्या 258 आणि 259 अशा या ओव्या आहेत. तसं त्याचं शरीर होतं. वरच्या 258 मध्ये चंद्रबिंब जसं दिसतं त्याप्रमाणे हा दिसतो, मूर्तिमंत तेज दिसतं. म्हणजे इथे चंद्राची उपमा दिली आहे. आणि लगेच पुढच्या ओवीमध्ये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, एकदम तांत्रिक असं वर्णन खालच्या ओवीमध्ये आहे.
चंद्रामृताचं तळ त्या सहस्रार चक्राच्या इथे आहे आणि ते उलट अपसाईड डाऊन आहे असं म्हणतात. आणि तेथून ते चंद्रामृत पाझरत असतं. आणि ह्या कुंडलिनीच्या मुखामध्ये जेव्हा ते चंद्रामृत पडतं तेव्हा काय होतं तर देहाकृती बिहे कृतांतुगा, त्या मनुष्याच्या देहाला प्रत्यक्ष कृतांत म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूसुद्धा घाबरतो असा त्याचा देह होतो जेव्हा ती कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि जेव्हा ते चंद्रामृत ती प्राशन करते. यानंतर पुढे 8व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा आपल्या भक्ताचं वर्णन करतात. कसा भक्त, हे जे भक्त आहेत ते कसे आहेत तर देवांच्याच ठाई चित्त ठेवून जे त्यांनाच सतत ध्यातात, त्यांचंच ध्यान करतात. अशा भक्तांना देव सातत्याने सुलभ होतात, ते त्यांना सहज प्राप्त होतात आणि त्यांनाच देवांनाच प्राप्त होतात. योगयुक्त होऊन ते त्यांनाच पावतात आणि त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, त्यांना पुनर्जन्म नाही असं या भक्तांचं होतं. तर यांच्याबद्दल वर्णन करताना अतिशय सुंदर ओवी ज्ञानोबांनी इथे घेतलेली आहे. ते म्हणतात, येरी शरीराची या सलिली असते पण हेची सावली, वाचूनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचा आहे. याचा अर्थ काय आहे की एरवी चंद्राच्या चांदण्यांचा भास पाण्यामध्ये झाला तरी चांदणं हे खऱ्या अर्थाने चंद्राच्याच ठाई असतं. किती सुंदर वर्णन ज्ञानोबा करतात की चंद्राचं प्रतिबिंब पडतं पाण्यामध्ये आणि चंद्राबरोबर त्या सगळ्या चांदण्यासुद्धा पाण्यामध्ये दिसतात. आणि जेव्हा असं काही घडतं की हे पाणीच नाहीसं झालंय तेव्हा असं लक्षात येतं की ह्या सगळ्या चांदण्या या खाली नाही आहेत, त्या वास्तविक चंद्राच्याच ठाई आहेत, चंद्राच्याच ठिकाणी आहेत. त्याप्रमाणे हा जो भक्त आहे तो शरीररूपी पाण्याने जरी वेगळा दिसला तरी सुद्धा तो खरे तर देवांच्याच ठाई, ते म्हणतात माझ्याच ठाई हा असतो. म्हणजे काय तर जगातलं किंवा लौकिक अस्तित्व एखाद्या भक्ताचं, जो भक्त पूर्णपणे देवांना शरण गेलेला आहे, अशा भक्ताचं जे लौकिक अस्तित्व असतं हे पाण्यातल्या प्रतिबिंबाप्रमाणे आहे. त्याचं शरीर हे प्रतिबिंबाप्रमाणे आहे. पाणी नाहीसं झाल्यानंतर ज्याप्रमाणे असं लक्षात येतं की अरे हे आत्ता जे आपल्याला अगदी जवळ दिसत होतं ते खरं तर प्रतिबिंब आहे. पाणी नाहीसं झाल्यानंतर पाहावं तर वास्तविक चांदण्या या चंद्राच्याच ठाई असतात. त्याप्रमाणे माझे सगळे भक्त हे वास्तविक माझ्याच ठाई आहेत. केवळ शरीररूपी पाण्याचं प्रतिबिंब असल्यामुळे ते माझ्यापासून वेगळे भासतात, खरे तर ते माझेच आहेत. या ठिकाणी या भक्तांचं वर्णन करताना कशा पद्धतीने चंद्राची उपमा येते बघा. किती वेगवेगळ्या पद्धतीने चंद्र हा ज्ञानेश्वरीमध्ये येतो. पुढे 10व्या अध्यायामध्ये सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात, नमो चतुरचित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिगुण समुद्रा, मन्मथ मन्मथा. इथे सुद्धा सद्गुरूंना चंद्र म्हटलेलं आहे, रूपक वापरलेलं आहे चंद्राचं. सद्गुरू कसे आहेत? चतुरचित्त चकोर चंद्रा. जे चतुर लोक आहेत त्यांच्या मनासाठी, त्यांच्या चित्तासाठी, मनरूपी चकोरांसाठी सद्गुरू हे चंद्र आहेत. आता चतुर म्हणजे काय? एरवीसुद्धा आपण लौकिकात जेव्हा चतुर शब्द वापरतो तेव्हा असं लक्षात येतं की ज्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे कळतं तो चतुर आहे. त्याला बरोबर लक्षात येतं की काय योग्य आहे. सद असद विवेक बुद्धी ज्याच्याकडे आहे असा चतुर, ज्याला काय केलं पाहिजे नक्की इथे आल्यानंतर हे कळलेलं आहे, असा जो भक्त आहे, असा जो शिष्य आहे. हॅलो, कोणी काही बोललं का? असो,
असा जो शिष्य आहे. वंदनाताई, तुमचा माईक बंद करा. हा, बोला ताई. हां, तर हे चतुर कोण आहेत? तर असे शिष्य आहेत ज्यांना हे माहिती आहे की एकदा इथे आल्यानंतर, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपलं कल्याणच होणार आहे, हे ज्यांना कळतं ते चतुर. मग अशा चतुर भक्तांच्या, अशा चतुर शिष्यांच्या चित्तरूपी चकोरासाठी जे चंद्र आहेत असे सद्गुरू, असं सद्गुरूंचं वर्णन ज्ञानोबा करतात. आपल्याला माहिती आहे की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चकोर हे चंद्रावर त्यांचं जीवन आधारित आहे. तुकोबासुद्धा एके ठिकाणी म्हणतात, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. चकोराचं जीवन कशावर असतं? तर ते त्या पौर्णिमेच्या चंद्रावर अवलंबून असतं. तर असे जे भक्त आहेत, या भक्तांचं, या शिष्यांचं कल्याण कोणामुळे होणार आहे? तर सद्गुरूंमुळे होणार आहे, त्यांना शरण गेल्यामुळे होणार आहे. त्यामुळे त्यांच्या चित्तरूपी चकोरासाठी जे चंद्र आहेत असे सद्गुरू, अशा सद्गुरूंना नमस्कार, असा 10व्या अध्यायामध्ये सद्गुरूंना नमस्कार केलेला आहे. आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिगुण समुद्रा मनमथ मनमथा, आत्मसाक्षात्काराचा सर्वाधिकारी असलेले असे ते सद्गुरू आहेत. आणि श्रुती म्हणजे वेद, त्या वेदांच्या ज्ञानरसाचा जणू काही ते समुद्रच आहे. आणि मनमथ मनमथा, सर्व जगाचं मंथन करणारं जर काही असेल तर ते कामविकार आहे. त्या कामविकाराचे मंथन करणारे जर कोणी असतील तर ते सद्गुरू आहेत, असं सद्गुरूंचं वर्णन येतं. आणि सद्गुरूंना या ठिकाणी चंद्राचं रूपक वापरलेलं आहे. यानंतर 11व्या अध्यायामध्ये खूप सुंदर एक ओवी आहे, जिथे पुन्हा चंद्राचा उल्लेख अगदी वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. काय म्हणतात ज्ञानोबा? विश्वरूप दर्शन जे आहे ते ह्या 11व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते सगळं विश्वरूप बघितल्यानंतर, किंवा ते विश्वरूप जेव्हा दाखवतात देव, तेव्हा त्या विश्वरूपाचं वर्णन करताना सुद्धा एके ठिकाणी चंद्राचं वर्णन येतं. नाना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. सूर्याच्या तेजापुढे तारांगण ज्याप्रमाणे चंद्रासह लोप पावतं, त्याप्रमाणे सगळी प्रपंच रचना विश्वरूप गिळंकृत करत आहे असं अर्जुनांना दिसतंय, असं एक वर्णन येतं. पण त्यानंतर हे विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन असं म्हणतात की तुमचं जे पूर्वीचं रूप आहे तेच तुम्ही मला दाखवा. अदृष्ट हे देखुनी हृष्ट झालो, परंतु चित्ती बहु फार भ्यालो, पूर्वी जसा दाखवी देह तैसा, प्रसन्न होऊनी जगन्निवासा. अर्जुन असं म्हणतात की मी भ्यायलो ह्या रूपाला, त्यामुळे जे तुमचं पूर्वीचं रूप आहे तेच तुम्ही मला दाखवा. पण ही जी अर्जुनांची प्रार्थना आहे, ती प्रार्थना कशी केली आहे त्यांनी? ज्ञानोबा म्हणतात की अर्जुनांच्या तोंडून असं म्हणतात की मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट केला. अर्जुन सांगतात की मी तुमच्याकडे हट्ट केला आणि तुम्ही माझा तो हट्ट पुरवलात. तुम्ही माझे किती लळे पुरवलेत असं सांगताना अर्जुन असं म्हणतात, मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी देयावा, हा छंदू सिद्धी नेला आघवा, माऊली ये तुवा. ह्या श्रीकृष्ण माऊलीने माझे किती लळे पुरवावेत, त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं हे सांगताना इथे पुन्हा एकदा चंद्राचा उल्लेख आपल्याला दिसतो. अर्जुन म्हणतात, मिया नक्षत्री डाव पाडावा, फाशांसारखं मी नक्षत्रांना सोंगट्याच्या डावामध्ये पाडावं आणि ते तुम्ही माझा हट्ट पुरवावा. चंद्र चेंडुवा लागी द्यावा आणि चेंडू खेळायला द्यावा त्याप्रमाणे चंद्र तुम्ही मला दिलात, चंद्र द्यावा असं तुम्ही मला हे ज्ञान दिलं. हा छंदू नेला सिद्धी आघवा माऊली आहे तुवा, असा छंद सुद्धा तुम्ही माझा पुरवलात. म्हणजे जे विश्वरूप दर्शन हे एखाद्याला अत्यंत दुर्लभ आहे ते तुम्ही मला सुलभ करून दिलं.
म्हणजे किती अशक्य गोष्टी तुम्ही माझ्यासाठी केल्या आहेत. मी नक्षत्रांना फाशांसारखं खेळायचं म्हणलं तर ते तुम्ही मला दिलं. तुम्ही चंद्र दिलात मला चेंडूसारखा खेळण्यासाठी. इतके तुम्ही माझे लाड केलेत, इतके लळे पुरवलेत. पण तरी आता मी असं म्हणतोय की मग एवढे लाड तुम्ही माझे करताना मग मला ते तुमचं पूर्वीचं रूप दाखवा. मला भीती वाटते या रूपाची. असं सांगताना इथे वेगळ्या एका पद्धतीने चंद्राचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर 14व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा सद्गुरूंचं वर्णन करताना चंद्राचा उल्लेख कसा येतो. ज्ञानोबा म्हणतात, आगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. अतिशय सुरेख अशी ही ओवी आहे आणि या ओवीवरनंच वाटलं की ह्याला आपण तुझा प्रसादू चंद्रमा असंच नाव द्यावं. मला आठवतंय एके ठिकाणी असं वाचल्याचं, पुण्यामध्ये प्रसाद प्रकाशन नावाची एक संस्था आहे आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणजे सोनोपंत दांडेकर हे प्रसाद प्रकाशनमध्ये होते आणि अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले त्यांच्यासाठी, प्रसादसाठी. आणि जेव्हा त्या प्रकाशनाला 2 मिनिटं थांबा. राधिका आणि नीलांबरी तुमचे आवाज येत आहेत, जरा बंद करा, माईक बंद करा तुमचे. हा बोला. हां, तर या प्रसाद प्रकाशनामध्ये हरिभक्तीपरायण श्री सोनोपंत दांडेकर हे प्रसादसाठी लेखनाचं काम करत होते. आणि जेव्हा असा विचार आला की याला काय नाव द्यायचं, या प्रकाशन संस्थेला नाव काय द्यायचं, तेव्हा तो विचार करत असताना ते ह्याच ओवीचा विचार करत होते. या ओवीचं चिंतन चालू होतं आणि चिंतन चालू असताना तुझा प्रसादू चंद्रमा ही ओवी समोर आली आणि मग ठरवलं की नाही, जे चिंतन हे भगवंतांकडे नेणारं आहे, ज्या चिंतनाचा बेस हा ज्ञानेश्वरी आहे, हा बेस म्हणजे सद्गुरूरूपी चंद्राचा प्रसाद आहे, म्हणून प्रसाद असं नाव द्यावं असं त्यांनी ठरवलं. आणि त्यावरून असं लक्षात आलं की ह्या कार्यक्रमाला सुद्धा आपण तुझा प्रसादू चंद्रमा असंच नाव द्यावं. तर काय म्हणतात इथे, आगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा. सद्गुरूंचं वर्णन करताना की त्या चंद्राची जी पौर्णिमा आहे, ती पौर्णिमा तशी ही स्फूर्तीची पौर्णिमा माझ्या ठायी झालेली आहे. कोणामुळे झालेली आहे तर सद्गुरूरूपी चंद्रामुळे झालेली आहे. सद्गुरूरूपी चंद्र आहे आणि म्हणून माझ्या ठिकाणी स्फूर्तीची पौर्णिमा झाली आहे आणि म्हणून मी हे सगळं बोलू शकतो असं ज्ञानोबा म्हणतात. त्यानंतर 15व्या अध्यायामध्ये गीतेचे आकलन अर्जुनांनी कसं केलं आहे हे सांगताना चंद्राचा उल्लेख एका ओवीमध्ये येतो आणि भगवंतांच्या तोंडी ही ओवी आहे. का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधू आपणया माझी आणि तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुआ. अतिशय सुंदर असं वर्णन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की ज्याप्रमाणे चंद्रताऱ्यांच्या समुदायाने भरलेलं, खचाखच भरलेलं आकाश समुद्र आपल्यामध्ये साठवतो, प्रतिबिंब रूपाने साठवतो, त्याप्रमाणे गीतेसह भगवंतांना अर्जुनांनी आपल्या हृदयात साठवलं आहे असा उल्लेख या ओवीद्वारे ज्ञानोबा करतात. का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधू आपणया माझी आणि तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुआ. अंतःकरणामध्ये रुजवलाय, अंतःकरणामध्ये भरून घेतलाय, आपल्यामध्ये ठेवलंय. कसं ठेवलंय? चंद्र ताऱ्यांसह ज्याप्रमाणे समुद्र आपल्यामध्ये ठेवतो त्याप्रमाणे अर्जुनांनी हे गीतेचं तत्वज्ञान
ही भगवद्गीता, या गीतेचं आकलन केलेलं आहे. आणि त्याबरोबर कसं केलं आहे तर भगवंतांसह गीता त्यांनी हृदयात ठेवली. जसं ताऱ्यांसह चंद्र, तसं भगवंतांसह गीता अशी अर्जुनांनी आपल्यामध्ये ठेवली आहे. अतिशय सुंदर असं वर्णन येतं इथे आणि चंद्रांचा उल्लेख येतो. त्यानंतर सुरुवातीला मी उल्लेख केलाच होता, चंद्र मी गगनरंगी तारान माझी, नक्षत्राणाम अहम शशी, असं म्हणताना स्वतःची विभूती सांगताना सुद्धा मी चंद्र आहे असं भगवंत सांगतात. आणि यानंतर थेट 18व्या अध्यायाकडे गेलेली आहे. हा गा पौर्णिमे आधी काही, चंद्रू सावयवूची नाही, परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया. ह्या 18व्या अध्यायामध्ये सुद्धा ही जी ओवी आहे, या ओवीमध्ये जो ज्ञानी मनुष्य आहे, जो भक्त आहे, ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याच्या बाबतीत बोलताना ते असं म्हणतात की पौर्णिमे आधी काही, चंद्रू सावयवूची नाही. पौर्णिमेच्या आधी चंद्र हा सावयव नसतो का? तर असतो, पण पौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला पूर्णता प्राप्त होते. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याचं अज्ञान नाहीसं झालं आहे आणि ज्याला ज्ञान झालेलं आहे, अज्ञान नाहीसं झाल्यानंतर बिंबामध्ये प्रतिबिंब ज्याप्रमाणे एकवटून जातं, तसा हा भक्त भगवंतांमध्ये एकरूप होतो, त्याला पूर्णता येते. जशी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला पूर्णता येते, तशी अज्ञान नाहीसं झाल्यानंतर ह्या ज्ञानी मनुष्याला पूर्णता येते असं ज्ञानोबा म्हणतात. 16 कळा सांगितलेल्या आहेत. त्या कळांची नावं जरी आपण बघितली तरी लक्षात येतं की किती वेगवेगळ्या गोष्टी या चंद्राच्या बाबतीत आहेत. अमृता, मनदा, पुष्प, तुष्टी, पुष्टी, धृती, शासनी, चंद्रिका, कांती, ज्योत्स्ना, श्री, प्रीती, अंगदा, पूर्णा, पूर्णामृता आणि ज्ञान, अशा त्या 16 कळा आहेत चंद्रांच्या. आणि 17वी कळा म्हणजे त्याच्याही पलीकडे, या ज्ञानाच्याही पलीकडे जाणं, म्हणजे ती 17वी कळा प्राप्त करून घेणं. तर असा हा चंद्र, 16 कळी चंद्र पौर्णिमे पूर्ण बोधू, संत जना उद्बोधू सागर न्याय, असं ज्ञानोबा एका अभंगामध्ये म्हणतात. या 16 कळांनी हा चंद्र पूर्ण होतो. आणि जसा हा चंद्र पूर्ण होतो पौर्णिमेच्या दिवशी, तसा तो मनुष्य पूर्ण होतो जेव्हा त्याचं अज्ञान नाहीसं होतं, जेव्हा त्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होतं. तर ह्या ज्या काही ओव्या आहेत निवडलेल्या, त्या अगदी थोड्या आहेत. म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी ओव्या अशा आहेत ज्यामध्ये चंद्र आपल्याला पाहायला मिळतो. समस्त ओव्यांमध्ये चंद्र आपल्याला दिसून येतो. त्यामुळे समस्त अध्यायांमध्ये चंद्र आपल्याला दिसून येतो. पण ते सगळं इथे घेणं मगाशी म्हटल्याप्रमाणे शक्य नाही. त्यामुळे या काही निवडक ओव्या घेऊन इथे बोलण्याचा अगदी लहानसा प्रयत्न केलेला आहे. आणि तो तुम्ही सगळ्यांनी ऐकलात. आणि प्रभंजन दादांनी मला इथे हे मांडण्याची संधी दिली, म्हणून मी तुमचे सगळ्यांचे आणि प्रभंजन दादांचे आभार मानते.